दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवर कुठे आणि कशा प्रकारे हल्ले झाले त्याचा एक आढावा घेऊयात। 27 फेब्रुवारीला शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाण्यामध्ये महिला पोलिसाला मारहाण केली होती। त्यानंतर 18 ऑगस्टला पिंपरीमध्ये आरोपीने स्वतःसह पोलिसावर ब्लेडने वार केले। या पाठोपाठच ऑगस्ट महिन्यात दुसरी घटना घडली। 25 ऑगस्टला विना हेल्मेटच्या वादातून हल्ला करण्यात आला मुंबईमध्ये, ज्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे हे जबर जखमी झाले होते आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला। तर 1 सप्टेंबरला कुर्ल्यामध्ये नाकाबंदी वेळी दुचाकी स्वाराने पोलिसाला जोरदार धडक दिली। तर 4 सप्टेंबरला धुळ्यामध्ये वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलिसाला जमावाने मारहाण केली। तर 6 सप्टेंबरला विलेपार्लेमध्ये विना हेल्मेट महिला पोलिसाला मारहाण केल्याची घटना घडली। तर 6 सप्टेंबरला नाशिकमध्ये रिक्षा चालकाने पोलिसांच्या अंगावर रिक्षा घातली। तर नाशिकमध्येच त्याच दिवशी ट्रिपल सीट जाणाऱ्यांना अडवलं आणि त्यामुळेच त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली आणि त्यानंतरची पाठोपाठची घटना ही म्हणजे कल्याणमधली।